हालेलुया हालेलुया विजया बरोबर ना विजया हालेलुया काय नाव विजय हालेलुया विजय भाऊ मला किती वर्षापासून ओळखतोस 2-3 वर्षापासून मला ओळखतोस माझे किती वेळा बसलास इकडे एक वेळा पण आला मला कसं ओळखतोस नगरपाटच्या बर्तर आहे सर मला YouTube वर बघितलं ऐकलं YouTube वर नाही सांगितलं YouTube वर बघितलेलं नाही आणि माझी 3 वर्षापासून ओळख कशी काय फक्त ऐकलंय मला तेव्हापासून बघितलेलं माझ्याशी बोललं ठीक आहे हालेलुया हालेलुया तू माझ्याशी बोललास नाही मी तुझ्याशी बोलत नाही फक्त 2-3 वर्षापासून तू मला ओळखत आहेस हालेलुया आणि मी तुला ओळखत नाही पण माझ्या पित्याने येशूने तुला ओळखलेला आहे तुला हात देऊन प्रभूने बोलवलं आहे तर विजय पुढे प्रभूने तुला हात मारलेला आहे जे काही बोलणार आहे सांगणार आहे ते प्रभू सांगणार आहे मी सांगणार नाही प्रभू परमेश्वर प्रभूचा आत्मा देवाचा आत्मा देव सांगत आहे की तुला तुझ्या कऱ्हाटाला भार आणि कधी पोटात दुखत आहे असं प्रभू सांगतो कऱ्हाटाला भार आहे आणि पोटात इथे कधी दुःख येतो असं प्रभू येशू मला सांगतो हे खरं आहे का खरं आहे का त्याला जायचं हालेलुया हालेलुया तू तुझ्या बरोबर 4-5 माणूस तू घेवतोस बसतोस त्याला तू चांगलं मार्गदर्शन शिकवतो कारण तुझं माणसं ऐकत आहे भाऊ खरं आहे की खोटं खरं आहे की खोटं त्याला जायचं तुझे माणसं ऐकत आहेत तुझी माणसं गावातले पाड्यातले तुझ्या शेजारी तुझे ऐकत आहेत त्याला तू काहीतरी मार्गदर्शन चांगलं शिक्षण देत आहे असं देव सांगतो कारण तुला मान आहे तुला लोक मानत आहेत असं मला येशू सांगतो हे खरं आहे का खरं आहे का त्याला जायचं आहे तू जाता जाता प्रभू सांगतो तुला ठेच लागली तर तुझे हात टिकवलंस 1.5 वर्षाची गोष्ट आहे ठेच लागली तू पडलास हात टिकवलं आठवण येते तू रस्त्याला जात होतास आणि ठेच लागला लागली नाही खरं आहे की खोटं हा पाय कोणता पाय त्याला जायचं खरं आहे की खोटं खरंच आहे विश्वास करशील ना हालेलुया तुझ्या घरामध्ये संकट आहे लक्षात ठेव आणि त्याच्यासाठी तू पहिला अगोदर पूर्ण डॉक्टर केलेल्या घरामध्ये सुख शांती नाही आणि तुझ्या बायकोला नेहमी त्रास होती पोटाची डोक्याची घरवाले आहे की नाही कुठे आहे बाई हे तुझं जड होतं दुखते खरं आहे की कुठं खरंच आहे त्याला हालेलुया हालेलुया बाई या फोटोमध्ये आग होत आहे तुझी आग गरम होते खरं आहे खोटं खरं आहे हालेलुया तुला इकडे त्रास आहे पोटा गरम आहे तुला त्रास पडते खरं आहे की खोटं हालेलुया हालेलुया बाई तुझं कधी कधी डोकं गरम होतं आणि पहिलं मध्ये तुला लवकर झोप येत नव्हती असं प्रभू सांगतो खरं आहे का खरं आहे 1-2 1 आणि 2 तुझी पहिलं पोलक कापलेलं होतं काप त्याची गोष्ट आहे त्याची नाही कापलं होतं
फुलका आणि दाब होता रक्त, हा कापलेलं पण होतं, रक्ताचा दाब होता, दाब सुटकार होता पोलक्यावर होतं की नाही? त्याला जे आहे हालेलुया, हालेलुया. आज परमेश्वर तुम्हाला मोकळं करणार आहे. परमेश्वर जनताय. सुमन कोणाचं नाव ओळखतोस? संगीता ओळखते का? मागे शांत करा. हा ठीक आहे, नाही ओळखत. हालेलुया, हालेलुया. तुझी मैत्रीण आहे, एक मैत्रीण नाही ओळखत आहे का? नाही आहे. नाही सांगतात सुमन नाही भेटत. त्याला द्यायचं आहे देवाला भेटत. हालेलुया, हालेलुया. काही चांगलं तुम्ही बोलायला बोल इकडे. तुम्ही चांगलं बोलत आहे ते बोलतो की नाही? चांगलं आहे ना? मला कसं काय माहित आहे? तुम्हाला ठगते, देवाला ठगतेस. हालेलुया, हालेलुया. बाई तू जेव्हा तुझा जोडा झाला होता संसार नवीनच, तो माहित तुझी मैत्रीण होते. तुम्ही तिघी पण एक मैत्रीण तुझी आजपर्यंत आहे. तिला हे भागात नेलंय, लग्न झालेलं तुम्ही अगोदर. तुम्ही तिघी होत्याच मैत्रीण, दोघी तुझं होतं की नाही? मोठी मैत्रीण तिचं काय नाही. बघा एक झाड गेली होती, थोडी पतली झाड गेली, त्याचं काय नाव? तुझी मैत्रीण त्याला जायचं. ह्या भागात गेले तिला खरी गोष्ट ना, त्याला जायचं. तू कसं बोलले मला सांगितलं नाही सांगितलं. हालेलुया. तुम्ही देवाकडे हे देव सांगत आहे का? देव सांगतो की तुम्ही दुःखामध्ये संकटामध्ये आहे आणि हे संकट काढण्यासाठी, दूर होण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी तुम्ही देवाकडे आले. देव तुमचं तारण करणार आहे. तुम्ही ईश्वर विश्वास ठेवा. तुमच्या घरामध्ये सुख शांती नाही, पैसा पुरवठा होत नाही, दाना कमी पडते, पैसा कमावतो जातो, असं देवाचा आत्मा सांगतो. बाई खरं आहे खोटं? खरं आहे की खोटं? मेहनत करतात तुम्ही, मदतही करतात तुम्ही, लोकांना मदतही केलेला आहे, पण त्याची मदत येत नाही, त्याचा फायदा झालेला नाही तुम्हाला, असं देव सांगतो. अहो खरं आहे खोटं? खरे त्याला जायचं. हालेलुया, हालेलुया. हात जोडा, ईश्वर विश्वास करा. थोडे पुढे. हालेलुया. भाऊ ईश्वर विश्वास करशील का? पुढे घेते ना. हालेलुया. भाऊ इकडे बघ, बरोबर. भाऊ इकडे बघ, ईश्वर विश्वास करशील का? तुला आजारातून मुक्त करणार आहे, घरात सुख शांती नाही, हे दुःख काढणार परमेश्वर आहे, ईश्वर आहे. नाही इकडे बघ, जो भार आहे, जे संकट आहे, आज पण दे तुला दुखत आहे, त्रास पडत आहे, हे खुद नाही, बाहेरचं आहे, हे बाहेरचं आहे. म्हणून एक गेल्या दोन्हीला तुला फार त्रास पडला होता दुःखामध्ये, हे फार त्रास पडत होतं. हे खरं का तुझं? खरं त्याला जायचं आहे. आज तुम्ही देवाकडे, देव परमेश्वर दुःख आणणार तयार आहे. तुम्ही विश्वास ठेवा, ठेवा, हात जोडा, त्याला जायचं आहे.